चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक परिसरातील सबस्टेशन भागातील यासिनी नगर दुवामहल परिसरातील 12 वर्षीय अयान शफीउद्दीन सय्यद या बालकाला डेंग्यू सारखे लक्षणे आढळून आल्याने त्यावर चैतन्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। या परिसरात घाणीचं साम्राज्य, गटारी तुंबलेल्या, सफाई नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। फवारणी होत नाही, ग्रामपंचायतीने लक्ष दिले पाहिजे अशी ग्रामस्थांनी तक्रारी पुण्यनगरीकडे गेल्या 23 जुलै रोजी केल्या आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव उपकेंद्र हिरापूर अंतर्गत सबस्टेशन भागातील यासिनी नगर दुवामहल येथे डेंग्यू सर्वेक्षण करण्यात आले। त्यात कंटेनर सर्वे, अँटी ॲबेटिंग व डास अळी आढळून आलेले कंटेनर रिकामे करण्यात आले। घरात कूलर व फ्रीज मध्ये साचलेले पाणी काढणे, गटारी वाहती करणे, खड्डे बुजवणे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छतेबाबत व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले। कंटेनर रिकामे करून हप्त्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळणे याबाबत हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत माहिती देण्यात आली। गावात हिवताप व डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यात आली। जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत बोरसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा सावकारे व आरोग्य सहाय्यक पी महेर, आरोग्य सेवक निंभा सूर्यवंशी, विजय दाभाडे, अक्षय कराड, अजय आपटे, विनोद नील, सुवर्णा मोरे व आशा स्वयंसेविका प्रतिभा पवार यांनी सबस्टेशन भागात डेंग्यू सर्वेक्षण केले। या परिसरात स्वच्छतेविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी खडकीचे माजी उपसरपंच मुराद पटेल घेऊन त्यांना परिसरात डेंग्यू मलेरिया बाबत आरोग्यविषयी माहिती देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे सर व तालुका आरोग्य अधिकारी प्रशांतजी बोरसे सर, तसेच प्रवाह केंद्राचे संदीप चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सबस्टेशन या ठिकाणी कंटेनर सर्वेक्षण करत आहोत। पावसाळा सुरू झालेला आहे व त्याच्या संदर्भात आम्ही आरोग्य शिक्षण वगैरे दिलं आणि त्याच्यासाठी म्हणजे डेंग्यू मलेरिया वगैरे हा आजार होऊ नये यासाठी आम्ही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.